नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आपल्याला एकदम इंटरेस्टिंग असं वळण पाहायला मिळत आहे. इथे आता प्रिया सगळ्यांसमोर स्वतःच्या तोंडाने कबुली देऊ लागते की आजपर्यंत तिने जे जे केलं ते स्वतःच्या स्वार्थासाठी केलं. ह्या घरात तन्वी ह्या नावाने घुसण्यासाठी तिने नागराजची जरी मदत घेतली असेल, पण तिचा डोळा ह्या किल्लेदार आणि सुभेदार ह्या दोन्ही कुटुंबांच्या प्रॉपर्टीवर पैशावरती होता हे स्वतःच्या तोंडाने ती कबूल करते. सगळेजण आसुसलेले होते. प्रतिमा झालं, आजी झालं, सगळ्यांची ती आसुसलेली चेहरी पाहून मी ते आत्ता ठरवलेलं होतं की आपण ह्या सगळ्यांना गंडवायचं. त्याप्रमाणे मी तुम्हाला सगळ्यांना गंडवलं. आता या घरात घुसायचं म्हणजे कोणाशी तरी लग्न करायला हवं. मग मी अर्जुनचा पहिले पाठलाग केला, पण अर्जुन माझ्या काही ताब्यात आला नाही. नंतर मी ठरवलं आणि त्याच्यानंतर मी अश्विनला माझं टार्गेट बनवलं. अश्विनला मी फसवलं. आणि कशासाठी तर मी ह्या सगळ्या प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठी, ह्या घरातले पैशावर मज्जा मारण्यासाठी केलं मी हे सगळं. काय करायचं तुम्हाला सगळ्यांना करून घ्या तुम्ही, असं म्हणत सगळ्यांसमोर तिने निर्लज्जपणे अशी कबुली दिलेली असते आणि स्वतःच्या तोंडाने स्वतःची वाहवाही करत असते. तिला एवढासाही पश्चाताप इथे दिसत नाही. या गोष्टीचा राग इथे सायलीला येतो. सायली कंबर कसून पदर मग ती येते प्रियाकडे, तिच्या कानाखाली मारत तिला म्हणते, तुला स्वतःच्या करणीची एवढी पण जाणीव नाही, तुला अगदी पश्चातापसुद्धा वाटत नाही. एकदा तरी तू स्वतःच्या तोंडाने माफी मागितली असती ना, ह्या सगळ्या लोकांनी तुला माफ केलं असतं. आपण आश्रमात होतो, आपल्याला कधी कुटुंबाचं प्रेम मिळालं नाही, पण तुला इथे सगळ्यांनी प्रेम दिलं, अजूनही दिलं असतं, पण तुला त्याचा पश्चातापच नाही. किती निर्लज्ज आहे असं म्हणत दाना तिथे सायली तिला मारू लागते. हवं तसं ती कुटू लागते, लाथडू लागते आणि सगळ्या गोष्टी तिला आठवण करून देत एका गोष्टीचा ती कानाखाली मारून सांगू लागते की तू हे गुन्हा केला आहे, तो गुन्हा केला आहे. अगदी तू मधुभाऊंकडे असताना मधुभाऊंनाही तू कधी मायेने किंवा प्रेमाने त्यांच्याशी बोलली नाही. तिथेही तू कटकारस्थानच करत राहिली. कितीतरी वेळा मी दवाखान्यात गेले, पण तू माझ्यासोबत आली नाही, असं म्हणत तिला प्रत्येक गुन्ह्याची आठवण करून देऊ लागते आणि तिच्या कानाखाली सणसणीत अशी ठेवू लागते आणि तिला सांगू लागते की तुला ह्या कुटुंबाने किती माया दिली, प्रेम दिलं, सगळे नाते दिली, पण तू ह्या कुटुंबाला दिलं काय तर धोका. आणि एवढं सगळं करूनही तुला पश्चाताप एवढाही नाही. वरतून तू सगळ्यांशी आरेरावीपणेच बोलती, तुला कोणीच कधीच काही शिकवलं नाही का, असं म्हणत ती तिला चांगलीच धाडं शिकवू लागते. आता तिला तडातडा ती घालत मारू लागते. तर ती आई बाबा मला वाचव म्हणू लागते. मैना आणि सदा फक्त तिच्याकडे एकटक पाहू लागतात आणि तिची मदत करायला ती पुढे येत नाही. तर सायली म्हणते, येतील तरी कसे, तू त्यांच्यासोबत कशी वागली, त्यांच्याच जीवावरती उठली, त्यांनी तुला जन्म दिला आणि तू काय केलंस, त्यांच्या ह्या सगळ्या स्वभावाचा फायदा घेत राहिली, त्यांनाही तू त्रासच दिला, कुणालाच तू चांगलं मायेने प्रेमाने जवळ घेतलंच नाही. तू कशी कैदाशीन जन्माला आली. तू जेव्हा जन्माला आली असेल ना, त्यावेळेला निसर्गही कोपला असेल आणि निसर्गही खुणा देत असतील की तू का जन्माला आली, तू तर शैतानापेक्षाही मोठी शैतान निघालीस, कुणालाही ती मायेने पाहणार नाही अशी तू शैतान अशी कशी जन्माला आलीस, असं म्हणत तिला ती खेचत घराबाहेर घेऊन जाते आणि तिला बाहेर फेकून तिला म्हणू लागते की आत्तापर्यंत जितके तू गुन्हे केले तितक्या गुन्ह्यांची शिक्षा म्हणून तुला आता आयुष्यभर मी जिवंतच ठेवल आणि तेही जेलमध्ये. तुला असं वाटत राहील की मी का जिवंत आहे, इतक्या यातना मी तुला त्या जेलमध्ये देईल, असं म्हणत तिला घराबाहेर सगळेजण नेऊन टाकतात. आता पोलीस तिला घेऊन जात असतात. सायली मात्र सांगत असते की तू काय कमवलंस, एवढे लोक तुझ्या विरोधात आहे आणि तू काहीही कमवू शकलेलं नाही तुझ्या ह्या स्वभावापायी. तुला कधीच पश्चाताप झाला नाही, तू कधीच कोणाला आपलंसं केलं नाही. या सगळ्या गोष्टींचा सगळेजण तिला आठवण करून देतात आणि ती आता सगळ्यांकडे रागाने पाहू लागते. सायलीकडे तर इतकं रागाने पाहते जणू काही मी परत येईल आणि सायली तुझा सगळं माज उतरवेल आणि तुला जन्माची अद्दल घडवेल, अशा टोनमध्ये ती पाहत असते. तिला एवढाही पश्चातापाचा घामही फुटलेला नसतो, अगदी तिचा माजही उतरलेला नसतो. तिला पोलीस घेऊन जातात आणि ती त्यांना सगळ्यांना ॲटिट्यूड दाखवत असते. आता सगळेजण घरामध्ये जातात. प्रत्येकाला मोठा धसका बसलेला आहे. खरं तर इथे रविराज आठवू लागतो तो पहिला क्षण, ज्या वेळेला तन्वी म्हणून तिने घरात प्रवेश केला. त्या सगळ्या खाणाखुणा ती सगळं दाखवत होती. तन्वी म्हणून तिला किती प्रेमाने मायेने जवळ घेतलं, सगळ्या गोष्टी तिला हव्या तशा दिल्या घेतल्या. कधीच तिच्या बाबत कधी असं प्रेमात कमी पडलो नाही. तिने काय केलं, प्रतिमाला एक क्षण आठवू लागतात. मायेने प्रेमाने मुलगी म्हणून तिने किती कौतुक केलं होतं
आता इथे कल्पना आणि प्रतापलाही आठवू लागतं की किती मायेने आपण तन्वीला घरात घेतलं, तिला आपली सून बनवायचं ठरवलं. अर्जुन नाही तर अश्विन तरी ह्या नात्यात अडकवा म्हणून तिने अडकवलंसुद्धा. सगळ्यांनी आनंदाने त्यांचं लग्न पण लावून दिलं. या सगळ्या गोष्टींचा सगळेजण विचार करू लागतात. आणि आता इथे सायली अर्जुन सगळ्यांना म्हणू लागतात की मान्य आहे की आपल्याकडनं मोठी चूक झाली, आपण कैदशीन घरात आणली होती, आता ती सावली, ते ग्रहण आपल्या घरावरनं गेलं आहे असं म्हणत सगळ्यांना ती सावरायला सांगते, सगळ्यांना ती विसरायला सांगते. एक वाईट स्वप्न म्हणून आपण तिला विसरून जाऊया, पण 3 वर्ष तर पुसून टाकता येणार नाही ना, असं इथे प्रतिमा म्हणू लागते. रविराजही म्हणू लागतो, खरं तर मी पहिल्या क्षणालाच सगळ्या गोष्टींची पडताळणी करायला हवी होती. मी किती मायेच्या भारेत वाहवत गेलो, तिला कधीच प्रश्न विचारले नाही, तिच्यावरनं कधी डाऊट घेतला नाही, हे सगळं मी करायला हवं होतं. तर प्रतिमा म्हणू लागते की तुम्ही असं का मानताय, स्वतःला दोषी का मानताय, स्वतःला दोषी मानू नका. आपण ह्या सगळ्या षडयंत्रामध्ये अडकत गेलो, आपला काहीही दोष नाही. तिने आपल्या सगळ्यांना मायेने, आपल्या मायेचा तिने फायदा घेत तिने ह्या घरात प्रवेश केला, आपल्या सगळ्यांच्या मनावर प्रवेश केला. हे सगळं काही तिथे बोललं जातं. त्या सगळ्यांना बाहेर काढण्याचा या दुःखातनं सायली अर्जुन प्रयत्न करतात. तर इथे पाहतात तर काय, आजी मात्र एक शब्दही बोलत नाही. एकदम जवळ काही धास्ती बसल्यामुळे आजीच्या तोंडातनं शब्दच निघेना. आजीला सगळ्यात जास्त वाईट ह्या गोष्टीचं वाटत असतं की माझी तन्वी, ज्या तन्वीसाठी आजी इतकी दिवस आसुसलेली होती, ती आपल्यापासून अजूनही दूरच आहे, ती अजून आपल्याला भेटलीच नाही. आता इथे जेवढा वाईट सगळ्यांना वाटतं तेवढंच वाईट इथे अश्विनलाही वाटत असतं की अश्विन रागाने खोलीत निघून जातो. खोलीत जाऊन सगळ्या फोटोंकडे पाहू लागतो, ते क्षण आठवू लागतो. इथे मात्र अस्मिता दार ठोठावत असते, तिला फार भीती वाटायला लागलेली असते की अश्विन दरवाजा का उघडत नाही आहे. ती दार ठोठावते पण तो दरवाजा उघडत नाही. इथे आजीची समजूत सगळेजण काढत असतात. त्या सगळ्या गोष्टीतून आजीला बाहेर काढण्याचा प्रयत्न अर्जुन आणि सायली गोड बोलून करत असतात. वाईट स्वप्न म्हणून आपण ते विसरून जायला हवं. आता आपल्याला नवीन आयुष्य जगायचं आहे, नवीन उमेदीने उभं राहायचं आहे असं बळ देत असते. मात्र आता घाबरलेली अस्मिता खोलीमध्ये धावत येते. सगळेजण जिथे बसलेले असतात तिथे आई सांगू लागते की अश्विन काही केला, दरवाजा उघडत नाही, मामा मला फार भीती वाटते. सगळेजण चला ना, त्याला आवाज द्या ना, दरवाजा उघडायला सांगा ना. आता इथे प्रथम म्हणू लागतो की आपण सगळ्यांनी जाऊन काहीच उपयोग नाही, तो कुणाचं काही ऐकणार नाही, फक्त सायली आणि अर्जुनचंच काही ऐकू शकतो. तर सायली अर्जुनला तिकडे पाठवतात घरचे सगळेजण. आता अश्विनला ते क्षण आठवत असतात. एकदम जवळून बायकोच्या प्रेमात वेडा झालेला अश्विन ते सगळे क्षण आठवत स्वतःला दोष देऊ लागतो की ह्या मुलीबाबत अर्जुन आणि सायली कितीतरी वेळा सांगत होते की नको अडकू याच्यामध्ये, ही मुलगी चांगली नाही, आपण आपल्या भावावरती विश्वास ठेवला नाही, आपण ह्या सगळ्या घराचा गुन्हेगार आहे, ती मुलगी आपल्यामुळेच या घरात आली तर सगळ्यांच्या जीवावर पण आपल्यामुळेच उठली. या गोष्टीचंही त्याला वाईट वाटू लागतं. आणि ज्या मुलीच्या पाठीशी तो किती खंबीरपणे उभे होतात, तर तीच मुलगी या घरातल्या प्रत्येकाच्या जीवावरती उठली, या गोष्टीचं गिल्ट त्याला खाऊ लागतं. आता सगळेजण बाहेर दरवाजे वाजवू लागतात. अश्विन दार उघड. मात्र अश्विन त्याच्या भानातच नाही. तो स्वतः आता तंद्रीमध्ये असतो. अगदी त्यांनी कटर आता ड्रॉवरमधनं काढले, हाताच्या नसेपर्यंत ते कटर घेऊन गेलेला असतो. अस्मिता मात्र म्हणू लागते की मला आता दमधीर काहीच राहिलेलं नाही, सगळ्यात पहिला हा दरवाजा तुम्ही तोडा बुवा. दरवाजा तोडून आत काय चालले बघायलाच हवं. आता दरवाजा तोडून सगळेजण आत जातात. तर पाहतात तर काय, हा स्वतःच्या हातावरनं कटर फिरवणारच त्याच क्षणाला तिथे सगळेजण मध्ये जातात. अर्जुन पटकन त्याचा हात पकडतो, ते कटर फेकतो आणि स्वतःच्या भावाला समजूत घालू लागतो आणि स्वतःच्या मिठीत कवटळून म्हणू लागतो की अश्विन भानावर ये, तू हे काय करतोयस, कुणासाठी करतोयस, त्या मूर्ख मुलीसाठी, ज्या मुलीने तुझ्या प्रेमाची अजिबात कदर केलेली नाही, त्या मुलीसाठी तू स्वतःचा जीव त्याग करशील. अश्विन म्हणू लागतो की याच्या अगोदर एका मुलीने मला असंच केलं, आता दुसऱ्यांदाही मला असंच झालं आहे, तर मी माझ्या आयुष्यात मला कधी प्रेम मिळणारच नाही का, मी प्रेमाचा कधी हकदार होणारच नाही का, काय वाईट केलं हो मी कोणाचं, मी फक्त निरंतर प्रेमाने मायेने तिच्यावर प्रेमच केलं. तिने एकदा जरी मला सांगितलं असतं ना मी तन्वी नाही, मी बबली आहे आणि मी खोटं बोलून ह्या घरात घुसली आहे, तरी मी तिची साथ दिली असती, तिच्यावर प्रेम माया करतच राहिला असतो. तिने एकदा तरी माझ्याशी खरं बोलायचं होतं. तर मी काय गुन्हा केला, फक्त प्रेमच तर केलं होतं ना, निरर्थक प्रेम, कुठल्या प्रकारची अपेक्षा मी केली नव्हती. अश्विनला मात्र इथे अर्जुन समजत असतो, तो आमच्याकडे पहा. तर तो त्यांची सगळ्यांची माफी मागतो, तुमच्या सगळ्यांचा मी गुन्हेगार या घरात पाहण्याच्या लायकीचंच नाही, माझ्यामुळे ती मुलगी या घरात आली आणि एवढं सगळं होऊन बसलं. मी एकदम दूर कुठेतरी निघून जातो, तुम्हाला कधीच भेटणार नाही, दिसणार नाही अशा ठिकाणी. त्याला आता सगळेजण थांबवतात आणि त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असतात. तो कुणाचं काही ऐकत नसतो. प्रताप आणि
अश्विन आई येते आणि म्हणू लागतात की हे सगळं काय चाललं तुमच्या सगळ्यांचं. तर इथे काय घडतंय म्हणून सगळेजण विचारू लागतात. सायली खुणवत असते, कोणीच काही सांगू नका, काय झालं तर रूममध्ये विचारू लागते. तर आता इथे चैतन्य सांगू लागतो की अश्विनने स्वतःच्या हाताचे नस कापण्याचा प्रयत्न केला आणि आता घर सोडून जीव द्यायला जाण्याचा पुन्हा एकदा तो विचार करतोय. तर हे ऐकल्यानंतर सगळ्यांना मोठा धक्का बसतो. त्याला समजूत घालू लागते प्रतिमा, नव्याने उभारी देते, नव्याने जगण्याची उमेद देते. आता पुढे आपल्याला हेही पाहायला मिळेल की नागराज आणि महिपत आता प्रियाला म्हणू लागतात की सुधर, आता तरी पश्चाताप होऊ दे तुला, स्वतःला सावर, कोणीच नाही राहिलं तुझ्या आयुष्यामध्ये, काय कमावणार होती तू, काय करायला चालली होती, काय होऊन बसलं बघ, स्वतःला तरी आता बदल तू. आता इथे आजी सगळ्यांना म्हणू लागते की का तुम्ही सगळेजण एवढे टेन्शनमध्ये आहात, तन्वीसाठी ना, अरे तन्वी तर आपल्या डोळ्यासमोर आहे असं म्हणत सगळेजण आश्चर्यचकितपणे आजीकडे पाहू लागतात. आजीच्या डोक्यावर परिणाम तर नाही झाला. मग तन्वी कोण असा प्रश्न विचारल्यानंतर आजी सांगू लागते, आपली सायलीच तर आपली तन्वी आहे, हिच्यातच आपली तन्वी पहा आणि आयुष्यात कुठल्याही गोष्टीचं दुःख मानू नका, अशी आता आजीने नवीन शिकवण सगळ्यांना दिली आहे. चला तर मग पुन्हा भेटू आपण.